तर का म्हणता मग कुठं मोसम ऐसा हो रहा था की दिल गार्डन कर रहा था, पाणी बहुत येत होता. तर आम्ही तिघं जणांनी प्लॅन बनवलो का नाला किती भरला आहे तर पाहुणे म्हणून चला नाल्याकडे जाऊन म्हणलो. आता चाललो तिघं जण पैदल नाल्या. आणि तुम्ही खरंच पाहू शकता ना कशा सुहाना मशाल्यासारखा मौसम होऊन आहे. तर हा मजाक से अटके या 2-3 दिवसाच्या पाण्यानं पूर्ण नदी तळे विहिरी सर्व भरून गेले. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण चौफेर पाणीच आहे. तर नाल्याकडे जातो म्हणलो पण तेवढ्या दूर राहुल मामा काही चालत नाही म्हणे, कसा बुडगा अडगा माणूस आहे ना, म्हणून तेवढ्या दूर काही चालणं होत नाही म्हणे. म्हणून आता डोंगराकडे चाललो. हे वाली डोंगरी होय पा तिकडेच आपल्याकडे जात आहे. आपले 2-3 मित्र गेले होते, व्ह्यू बहुत जबरदस्त दिसता या म्हणे. आता तिकडेच जात होतो. कुठं तिकडे जाते भैया, तिकडे जाता पाणी लागून गेलं. आता आपल्याला पाण्यापासून संरक्षण करासाठी स्टेडियम मध्ये धसत आला. पाणी बी बहुत नकली आहे, 5 मिनिटात येते 5 मिनिटात जाते. आता इथे थांबलो तर थोडा बारीक झाला आहे. तर प्रणया म्हणे पूर्ण थांबल्याशिवाय काही इथून निघूनच नाही म्हणे. गावात बसून होतो तर नाल्याकडे जाऊन म्हणे चला ठीक आहे म्हणून आलो यांच्यासोबत. नाला थोडासा दूर होता म्हणून डोंगरीकडे जाऊन म्हणे चला ठीक आहे डोंगरीकडे तरी जाऊन म्हणलं. पण साला इकडे बी नाही जाऊन म्हणतात का पोरं होत भाऊ. जाऊ द्या आता घराकडे जाता भेटून मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आपलं काय लागलं